हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 85. परमप्रेम रूपावस्था. प्रेमाची 2 आत्यंतिक टोके आहेत. 1 कामवासना आणि 2 परमभक्ती. कामवासना मूलतः घृणास्पद असते. त्यासाठी माणूस माणुसकी विसरतो. नकार मिळाला तर त्या पूर्ततेसाठी हैवान होतो. काहीही कोणत्याही आत्यंतिक नीच पातळीला जातो. तथापि प्रेमाचे दुसरे आत्यंतिक टोक म्हणजे परमभक्ती. त्या परमात्म्याची, त्या आत्मपरब्रह्माची, त्या पुरुषोत्तमाची भक्ती. असा भक्त सामान्य जीवनापेक्षा फार उच्च जीवन जगतो. तो या जगतात राहत असूनही येथे जगत असल्यासारखा जगत नाही. सर्वसामान्यांना तो वेडा वाटतो. तसे त्याला विचारले तर तो म्हणतो, इतके दिवस वेडा होतो, आता ज्ञान प्राप्त झाले. एका थेंबात सागर अवतरला तर त्या थेंबाची अवस्था काय होईल? भक्तामध्ये भगवंत उतरला की तो सर्वसामान्य जन कसा राहील? असा भक्त मौन प्रशांत होतो, परमप्रेम रूपा होतो. त्याला सर्वत्र आत्मदर्शन होऊ लागते. तो श्रीमंत योगी होतो. तो विश्वाचा मालक विश्वेश्वर होतो. हा परमात्म्याचा परमप्रसाद असतो. जेव्हा देह पतन होऊ लागतो तेव्हा तो देहामधून बाहेर व्युत्थान होतो, उडी घेतो आणि परमात्म्याला कवटाळतो. ही परमप्रेम रूपा समाधी असते. 84 लक्ष योनींची यात्रा संपन्न होते. यासाठी भक्ताने लक्षात घ्यावे की ही वाट एकला चलो रे अशीच आहे. हरि ओम.